आपण बघणार आहोत उद्योजकता. डायरेक्ट सेलिंग मध्ये कोणत्याही कंपनीला जर करिअर देव करायचं असेल किंवा साध्या भाषेत म्हणायचं झालं तर तुम्हाला आणि आम्हाला जर डायरेक्ट सेलिंग मध्ये करिअर करायचं असेल, आणि करिअर म्हणजे कसं की तुम्हाला हा बिझनेस समोरच्या व्यक्तीला ट्रान्सफर करता आला पाहिजे. म्हणजेच काय की तुमच्या पुढच्या पिढीला हा बिझनेस ट्रान्सफर करता आला पाहिजे, ज्याला मी करिअर संबोधतो. एंटरप्रेन्योरशिप साठी डायरेक्ट सेलिंग मध्ये कोणत्याही डायरेक्ट सेलिंग कंपनीसाठी काही की पिलर्स असतात, आणि हे की पिलर्स म्हणजे प्रॉडक्ट, प्रोफाईल आणि पे आउट. हे सर ना? येस, बघूया. प्रोफाईल, प्रॉडक्ट आणि पे आउट या तीन गोष्टी तर स्ट्रॉंग असल्याच पाहिजेत. याच्या व्यतिरिक्त कंपनीकडे असली पाहिजे एक स्ट्रॉंग एज्युकेशन सिस्टम. येस माय डिअर फ्रेंड्स, ओके लाईफ केअर मध्ये वन स्टार एज्युकेशन सिस्टमच्या माध्यमातून आपण आपल्या ग्रुपसाठी एक उत्कृष्ट एज्युकेशन सिस्टम डेव्हलप केलेली आहे, ज्याच्या अंतर्गत ऑफलाईन आणि ऑनलाईनचे ट्रेनिंग्स तुम्हाला दिले जातात, जेणेकरून नवीन डिस्ट्रीब्युटर्स जे काही या बिझनेसमध्ये येतील त्यांना सगळ्यांना काय करायचंय काय नाही करायचंय यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेलं सगळं प्रशिक्षण दिलं जाईल. आता आपण पुढे जाऊया कंपनीच्या प्रोफाईलला. प्रोफाईलमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण हे बघूया की कोणत्याही कंपनीचा बॅकबोन असतो त्याचा प्रोफाईल. येस माय डिअर फ्रेंड्स, बॅकबोन मी का म्हणतोय कारण आपल्याला करिअर करायचं आहे. नुसता प्लॅन चांगला असून उपयोग नाही आहे किंवा पे आउट सिस्टम फक्त चांगली आहे म्हणून उपयोग होणार नाही, तर बॅकग्राऊंड सुद्धा चांगलं असलं पाहिजे. प्रमोटर्स जे आहेत, प्रवर्तक जे आहेत, ह्यांचं जर समजा बॅकग्राऊंड चांगलं असेल, दे आर गुड बिझनेस पीपल, देन डेफिनेटली दे विल डू दिस बिझनेस ऑल्सो इन अ फॅन्टॅस्टिक वे. सो कंपनीच्या प्रोफाईलमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कंपनी OPGS युनिव्हर्सिटी. येस माय डिअर फ्रेंड्स, आपल्याकडे 3 युनिव्हर्सिटीज आहेत. IP कॉलेज ऑफ एज्युकेशन, ज्यामध्ये 21 कॉलेजेस आणि शाळा आहेत. येस, त्यानंतर ओके इंडिया हे न्यूज चॅनल. कंपनीकडे टोटल 5 चॅनल्स आहेत, ज्याच्यामधले 3 चॅनल्स ऑलरेडी सुरू आहेत. कंपनी ओके मूवीजच्या नावाने ऑलरेडी 6 सिनेमा प्रोड्यूस केलेले आहेत. ओके फिल्मच्या नावाने कंपनी ऑलरेडी फिल्म डिस्ट्रीब्युशनमध्ये आहे. ओके सिनेमाच्या नावाने कंपनीच्या ऑलरेडी 44 भारतामध्ये सिनेमा हॉल्स आहेत. इंटरनॅशनल प्रेझेन्समध्ये बघायचं म्हटलं तर काठमांडू म्हणजेच फन व्हॅली. येस, हे एक चांगलं वॉटर रिसॉर्ट कंपनीकडे आहे, जे सगळ्यात मोठं आहे नेपाळमध्ये. दृष्टी हॉटेल्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून कंपनी ऑलरेडी हॉटेलिंगच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. ही आपली ओके लाईफ केअरची फॅमिली आहे माय डिअर फ्रेंड्स. आता यांचे जे जनक आहेत, ज्यांच्या विजनमधून या सगळ्या गोष्टी साकार झालेल्या आहेत आणि त्यांनी यशस्वीरित्या हा व्यवसाय गेली 20 वर्ष सांभाळलेला आहे. सो 20 वर्षाचा एक्सपिरियन्स ज्या व्यक्तीकडे आहे ते म्हणजेच जोगिंदर सिंगजी दलाल. हे कंपनीचे ग्रुपचे चेअरमन आहेत माय डिअर फ्रेंड्स. सेल्फ मेड बिलियनर आहेत. यांना अगोदर बिझनेस बॅकग्राऊंड नव्हतं. स्वतःच्या हिमतीवरती त्यांनी 20 वर्षांमध्ये हा सगळा उद्योग उभा केलेला आहे. एक्सलंट मॅनेजमेंट स्किल्स आहेत, डायव्हर्सिफाईड बिझनेस स्किल्स आहेत. यांना ज्या वेळेला डायरेक्ट सेलिंगमध्ये प्रवेश करायचा होता त्यावेळेला ह्या क्षेत्रामधल्या एक्सपिरियन्स व्यक्तीच्या माध्यमातून आपल्याला सहज पुढे जाता येईल ही दूरदृष्टी त्यांची होती, आणि म्हणूनच त्यांनी दिनेश कुमार सारंग, DK सारंग सर म्हणून आम्ही ज्यांना ओळखतो, हे CEO आहेत. यांच्या बरोबरीने त्यांनी ओके लाईफ केअर प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केलेली आहे. आणि ही दोन्ही दिग्गज मंडळी आपापल्या क्षेत्रामध्येच, म्हणजेच काय, DK सारंग सर हे डायरेक्ट सेलिंग मधले 20 वर्ष अनुभवी व्यक्तिमत्व आहे. ते स्वतः ट्रेनर, मोटिवेशनल स्पीकर आहेत. त्यांच्याकडे खूप एक्सलंट लिडरशिप क्वालिटीज आहेत. माय डिअर फ्रेंड्स, या दोघांच्या विजनमधून ओके लाईफ केअर प्रायव्हेट लिमिटेडचा उदय झालेला आहे. सो दोघेही ओके लाईफ केअरमध्ये पार्टनर्स आहेत माय डिअर फ्रेंड्स. सो इथे स्टेबिलिटीचा विचार जर केला तर जोगेंद्र सिंग दलाल हे ऑलरेडी यशस्वी बिझनेसमॅन आहेत, आणि दिनेश सारंग सर हे ऑलरेडी डायरेक्ट सेलिंगमध्ये स्वतःला करिअरमध्ये प्रूव्ह केलेली व्यक्ती आहे. सो यांच्या दोघांच्या विजनमधून ही कंपनी स्थापन झालेली आहे. सो एक स्ट्रॉंग बॅकग्राऊंड आहे कंपनीकडे. त्यानंतर रेकग्निशन. माय डिअर फ्रेंड्स, कंपनी विविध असोसिएशनची मेंबर्स आहे, जसं की ज्याला आपण म्हणतो एसोचॅमची मेंबर. ही एकमात्र अशी कंपनी आहे की जी एसोचॅमची मेंबर आहे. त्यानंतर PDH आहे, ISO आहे, FDSA असेल, त्याच्यानंतर नॅशनल ह्युमन राईट्सची कमिशन असेल. ह्या सगळ्या कमिशन्सची कंपनी ऑलरेडी मेंबर आहे. त्यानंतर MSMEची मेंबर आहे, रिटेल असोसिएशन ऑफ इंडियाची मेंबर आहे, स्टार्टअप इंडियाची मेंबर आहे,
मेक इन इंडियाची मेंबर आहे. सो कंपनीकडे ऑलरेडी वेगळ्या मेंबरशिप आहेत, रेकग्नायझेशन चांगलं आहे, कंपनीचं प्रोफाईल स्ट्रॉंग आहे, फायनान्शियली साऊंड ग्रुप आहे. आता पुढचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट प्रोफाईल नंतर येतो प्रॉडक्ट्स. मित्रांनो, प्रॉडक्ट्समध्ये जर आपल्याला करिअर करायचे, एक लक्षात घ्या की नक्की डायरेक्ट सेलिंग बिझनेसमध्ये सिनेरिओ काय आहे हे थोडंसं आपण समजून घेऊया आणि मग निश्चितच आपण आपल्या कंपनीची प्रोडक्ट्सकडे जाणार आहोत. पण सध्या मार्केटमध्ये काय सुरू आहे किंवा डायरेक्ट सेलिंगला आज जवळपास 24-25 वर्ष होत आहेत मार्केटमध्ये. आणि ह्या 25 वर्षामध्ये एक गोष्ट बघायला मिळालेली आहे, बऱ्याचशा इंटरनॅशनल आणि इंडियन कंपनीज ज्या फूड सप्लिमेंटमध्ये काम करतात, वेलनेस इंडस्ट्रीमध्ये काम करतात, ह्यांचा टर्नओव्हर 500 कोटीपेक्षा जास्त नाही. लक्षात घ्या, आपण ज्या वेळेला करिअर म्हणून पाहतोय त्यावेळेला हा बारीक विचार करणं गरजेचं आहे. काही कंपन्यांचे प्रोडक्ट्स लोक असे काही औषधी टाईप ऑफ प्रोडक्ट्स लोक मार्केटमध्ये घेऊन जातात आणि मग ते पेशंट्स बघत सुटतात. नो डाऊट की त्यांचे प्रोडक्ट्स चांगले असतील, पण हे पण बघणं गरजेचं आहे की एखाद्या व्यक्तीचा आजार बदल झाला की तो व्यक्ती तो प्रोडक्ट घेणार आहे का परत. सो वेलनेस इंडस्ट्रीला कुठेतरी मर्यादा येते. म्हणूनच मोठमोठ्या इंटरनॅशनल कंपन्या सुद्धा आज भारतामध्ये ज्या आलेल्या आहेत त्या 500 कोटीपेक्षा जास्ती बिझनेस हेल्थ सप्लिमेंटचा, फूड सप्लिमेंटचा करू नाही शकलेले. त्याच्या उलट अशा काही कंपनीज तुम्हाला भारतामध्ये बघायला भेटतील ज्या फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड FMCG मध्ये डील करतात. दैनंदिन जीवनामध्ये वापरात येणाऱ्या वस्तूंचं ते मार्केटिंग करतात आणि त्यांचा टर्नओव्हर अगदी 2000 कोटीपर्यंत जाऊन ठेपलेला आहे, पोहोचलेला आहे. सो माय डिअर फ्रेंड्स, याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की जर आपल्याला दीर्घकालीन म्हणजे जनरेशन टू जनरेशनचा बिझनेस करायचा असेल तर रोजच्या वापरात असलेल्या गोष्टींचाच बिझनेस करणं अपेक्षित आहे. आता फूड सप्लिमेंट्स आणि FMCG यांची जर तुलना केली तर भारतामध्ये सध्या काही इंटरनॅशनल ब्रँड्स आणि नॅशनल ब्रँड्स सुद्धा खूप चांगलं काम करत आहेत. ज्याच्यामध्ये एमवे असेल, टिन्स असेल, फॉरएव्हर लिव्हिंग असेल, हर्बल लाईफ आहे, फोर लाईफ आहे, युनिसिटी ह्या इंटरनॅशनल ब्रँडमधल्या कंपन्या आहेत. तसंच भारतामधल्या वेस्टीज, IMC, RCM, मोदी केअर ह्या कंपनीज आहेत. आता बघा की यांचा जो टर्नओव्हर आहे ना, हा टर्नओव्हर जवळपास 500 कोटींपर्यंतच आहे. ज्या हेल्थ सप्लिमेंटमध्ये काम करणाऱ्या कंपनीज आहेत त्यांचा टर्नओव्हर हा 500 मध्ये काम करणारे ज्या कंपनीज आहेत इंटरनॅशनल लेवलला किंवा नॅशनल लेवलला, यांचा टर्नओव्हर बऱ्यापैकी 1000 कोटीच्या आसपास किंवा त्याच्या पुढे आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही एमवे बघितलं तर 1700 करोडपर्यंत अप्रॉक्सिमेट आहे, 1850ला वेस्टीज आहे, 1000 करोड प्लसला IMC आहे, 1700 कोटीच्या आसपास RCM आहे, मोदीकेअर 700 कोटी प्लस आहे. सो माय डिअर फ्रेंड्स, एक लक्षात घ्या, ज्या कंपन्या FMCG मध्ये डील करत आहेत त्यांचा सक्सेस रेशो मार्केटमधला चांगला आहे. सक्सेस रेशो इन द सेन्स पब्लिक एक्सेप्टन्स चांगला आहे. आता प्रोडक्ट रेंजचं जर बघायचं असेल तर थोडंसं आपल्याला कंपॅरिझन करणं गरजेचं आहे की चला डायरेक्ट सेलिंगमध्ये बऱ्याच कंपन्यांचा टर्नओव्हर चांगला आहे ज्या फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्समध्ये डील करतात. मग आपण नक्की कुणाबरोबर काम केलं पाहिजे हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. इथे थोडंसं कंपॅरिझन आपण काही प्रोडक्ट्सचं बघतोय, सगळ्या प्रोडक्ट्सचं कंपॅरिझन बघणं शक्य होत नाही, पण येस चला काही ठराविक प्रोडक्ट्स बघूया आपण. इथे 2 कंपन्यांचं कंपॅरिझन आपण घेतलेलं आहे. राईस ब्रँड ऑइल एक वेस्टीजमध्ये आहे आणि मोदी केअरमध्ये आहे. साधारण म्हणण्यापेक्षा 2 लिटरची बॉटल 395 रुपये आणि वेस्टीज महिन्याचा साधारण टर्नओव्हर 23 कोटीचा करते या एका प्रोडक्टचा. राईस ब्रँड ऑइल बद्दल बोलतोय मी, लक्षात घ्या. मोदी केअर 197 रुपये पर लिटरची कॉस्ट आहे आणि 10 कोटीचा टर्नओव्हर दर महिन्याला करतायत. सो तेल नित्य नियमाने लागणारी गोष्ट आहे, त्यात चांगल्या क्वालिटीची तेल जर दिली तर निश्चितच त्याला मार्केट चांगलं आहे. त्याचबरोबर चहा, राईट, अगदी गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत याचं सेवन केलं जातं. प्राइस वाईज जर कंपॅरिझन केलं आपण तर बघा 250 ग्रॅमचा सॅशे 107 रुपयाला आहे. मोदी केअरचा सॅशे आहे तो 140 रुपयाला 250 ग्रॅमचा सॅशे आहे. दोघा कंपनीचा टर्नओव्हर इथे दाखवला वेस्टीज आणि मोदी केअरचा 12 कोटी पर मंथ आणि इकडे आहे 6 कोटी पर मंथ. माय डिअर फ्रेंड्स, ह्या 2 प्रॉडक्टचा बिझनेस जवळपास 20% टर्नओव्हरची किती आहे, 20% आहे. सो एवढी महत्वाची संधी आहे. आता जर समजा आपण आपल्या कंपनीचा विचार केला, ओके लाईफ केअर मध्ये सुद्धा दोन्ही प्रोडक्ट्स आहेत, राईस ब्रँड ऑइल सुद्धा आहे आणि चहापत्ती सुद्धा आहे. प्राइसचा जर विचार केला माय डिअर फ्रेंड्स तर प्राइस वाईज 280 रुपयाला 2 लिटर, येस 280 रुपयाला 2 लिटर, म्हणजेच वेस्टीज बरोबर कंपॅरिझन केलं तर त्यांचं तेल आपल्याला घ्यावं लागतं 395 रुपयाला
म्हणजेच जर वेस्टीजचं 2 लिटर घेतलं तर ओके लाईफ केअरचं 3 लिटर येऊ शकतं आणि तुम्ही न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज, फूड कंटेंट, जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत त्या तेलामधले ते दोघांचेही कम्पेअर करा माय डिअर फ्रेंड्स. डेफिनेटली जवळपास तुम्हाला सारखे कंटेंट्स भेटतील किंवा आपल्यामध्ये 2 गोष्टी जास्त आढळतील. तसंच चहापत्तीमध्ये सुद्धा आहे. चहापत्तीमध्ये आज जर बघितलं तर वेस्टीज 107 रुपयाचा चहा आहे. येस, 107 रुपयाचा चहा आहे आणि आपला आहे तो 84 रुपये 250 ग्रॅम. येस, तोच CTC चहा लक्षात घ्या. CTC ग्रीन लीफ, फुल ग्रीन लीफचा चहा आपल्याला मिळतो फक्त 84 रुपयाला. लक्षात घ्या, त्या कंपनीचा टर्नर FMCG वरती जास्त होतो. आपल्या कंपनीकडे प्राइस बेनिफिट दिल्यानंतर टर्नओव्हर केवढा मोठा होऊ शकतो तुम्ही लक्षात घ्या. ट्रेडिशनल बिझनेसला कम्पेअर करत असताना एक गोष्ट आपण बघूया की ट्रेडिशनल बिझनेसमध्ये कंपनीकडनं कन्झ्युमरकडे जात असताना बरेच मिडलमॅनच्या द्वारे जावं लागतं. म्हणजेच ॲडव्हर्टायझर, ट्रान्सपोर्टर आहे, CNF एजंट्स आहेत, है ना, स्टॉकिस्ट, छोटे मोठे होलसेलर, रिटेलर्स, या सगळ्यांच्या माध्यमातून कंपनी कुणाकडे पोहोचते तर कन्झ्युमरकडे पोहोचते. डिरेक्ट सेलिंगमध्ये कंपनी काय करते, कंपनी डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून डायरेक्टली कस्टमरकडे पोहोचते. येस, ऑफकोर्स वेअर हाऊसेस आणि शॉपीसचं स्ट्रक्चर तर असणारच आहे, पण जो ॲडव्हर्टायझिंगचा आणि अननेसेसरी मधल्या लोकांचा जो काही भरणा होतो तो भरणा निश्चितच इथे होत नाही. सो ओके लाईफ केअरचे प्रोडक्ट्स कंपनीकडून कस्टमरकडे डायरेक्टली डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून पोहोचवले जातात. थोडंसं लक्षात घेऊया आपण की आपण फक्त कुठल्याही डायरेक्ट सेलिंग कंपनीला कॉम्पिटिशन देत नाही. प्रोडक्टच्या बाबतीमध्ये आपण ट्रॅडिशनल मार्केटला सुद्धा कॉम्पिटिशन देतो. लक्षात घ्या, म्हणजे आजपर्यंत जे डायरेक्ट सेलिंगमध्ये सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही दुकान बदला, तुमचं नशीब बदलेल. म्हणजेच तुमची स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही तुमचा परचेस पॉईंट चेंज करा. नॉर्मल किराणा मालातनं किंवा इतर सुपर शॉपिंगमधनं तुम्ही किंवा मॉल्समधनं खरेदी करता, त्याऐवजी तुम्ही नेटवर्क मार्केटिंगच्या कंपनी किंवा डायरेक्ट सेलिंग कंपनीमधनं खरेदी करा. पण आजपर्यंत आम्ही जेवढे काही प्रोडक्ट्स आज इतर कंपन्यांचे पाहिलेले आहेत मार्केटमध्ये, तर त्यांचे प्रोडक्ट्स हे महाग मिळालेत आपल्याला, नेहमी दुकानदारापेक्षा किंवा सुपर मार्केटपेक्षा महाग मिळालेले आहेत. आता इथे काही प्रोडक्ट्सचं मी कंपॅरिझन तुम्हाला दाखवलंय की जर समजा आपण चहा बघितला, बाथिंग सोप बघितला, बाथिंग बार, टूथपेस्ट, शॅम्पू, फेस वॉश, डिटर्जंट पावडर, राईस ब्रॅन ऑइल, वेगवेगळ्या कंपनीचं ऑन ॲव्हरेज कॉस्ट आपण इथे गेले डायरेक्ट सेलिंगमध्ये किती रुपयाला मिळतो, ट्रेडिशनल मार्केट म्हणजेच नॉर्मल दुकानामध्ये, किराणा दुकानात जर आपण गेलो तर कितीला मिळणार, आणि ओके लाईफ केअरचा प्रोडक्ट कितीला मिळतो, या काही गोष्टी आपण इथे दर्शवलेल्या आहेत. तसंच USP सुद्धा दाखवलेला आहे की सोपच्या बाबतीमध्ये USP असेल, राईट. त्याच्यानंतर टूथपेस्टच्या बाबतीमध्ये नीम, क्लव आणि कॅल्शियम आहे, शॅम्पू विथ कंडिशनर आहे, फेसवॉश नीम, तुलसी, ॲलोवेरा असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत, राईट. डिटर्जंट पावडर आहे ती बायोडिग्रेडेबल आहे, राईट. राईस ब्रॅन ऑइल आहे ते कोल्ड प्रेस्ड आहे आणि ऑर्गॅनिक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना इंडियन मार्केट हे प्राइस सेन्सिटिव्ह मार्केट आहे. सो आपण इथे फरक जर बघितला तर डायरेक्ट सेलिंगमध्ये ऑन अन ॲव्हरेज आपण 1007 रुपये जर खर्च करत असू, तर आपण जर हे नॉर्मल दुकानातनं घेतले असते तर 730 रुपये खर्च झाले असते. आणि ओके लाईफ केअर जी डायरेक्ट सेलिंग मधली कंपनी आहे पण कॉम्पिटिशन करते ट्रेडिशनल मार्केटला, ह्यांच्या वस्तू आपल्याला 663 रुपयाला मिळाल्या असत्या. म्हणजेच लक्षात घ्या, जर तुलना केली आपण ओके लाईफ केअरच्या प्रोडक्ट्समध्ये तर 14% ते 15% ट्रेडिशनल मार्केटपेक्षा स्वस्त आहेत. आणि येस, इतर डायरेक्ट सेलिंग कंपनीची जर तुलना केली आपण तर जवळपास 55 ते 60% प्रोडक्ट्स कमी रेटमधलं मिळणार आहेत. येस माय डिअर फ्रेंड्स, हा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे ओके लाईफ केअरचा आज मार्केटमध्ये. प्रॉडक्ट रेट अफोर्डेबल आहे. येस, प्रोडक्ट प्राइसिंग अफोर्डेबल आहे, क्वालिटी जिनियन आहे, खूप छान क्वालिटी आहे. आता इंडियन ट्रेडिशनल जे आयुर्वेद आहे यांचे आपल्याकडे 24 प्रोडक्ट्स आहेत ट्रेडिशनल, लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये कोणाची मक्तेदारी नसते. ती प्रोडक्ट्स कोणीही निर्माण करू शकतं, आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत, राईट, ज्यांना शास्त्राचा किंवा वेदांचा आधार आहे. माय डिअर फ्रेंड्स, प्रत्येक प्रोडक्टमध्ये 60 टॅबलेट्स किंवा कॅप्सूल्स आहेत आणि हे एक्स्ट्रॅक्ट आहेत. 159 रुपये फक्त. म्हणजे तुम्ही नॉर्मल अगदी कोणत्याही वेलनेस इंडस्ट्रीला कंपॅरिझन केलं, ट्रेडिशनल मार्केटमधलं बोलतो मी, डायरेक्ट सेलिंग कंपन्या तर आपल्या कॉम्पिटिशनला टिकत नाहीत रेट वाईज. येस, नाही टिकत. ट्रेडिशनल मार्केटमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर ह्या प्राइसला हे प्रोडक्ट्स मिळत नाहीत. सो हे खूप चांगली आयुर्वेदिक रेंज आहे. गिलोया आहे, राईट, कालुंजी एक्स्ट्रॅक्ट आहे, नीम आहे, अश्वगंधा, शतावरी, टर्मरिकचे प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे, हळदीचे आहेत वगैरे, बरेचसे असे चांगले चांगले प्रोडक्ट्स आहेत. सो माय डिअर फ्रेंड्स, लक्षात घ्या, ट्रेडिशनल प्रोडक्ट्स आहेतच आपल्याकडे. ह्याच्या बरोबरीला जी वेलनेस इंडस्ट्री बाकीच्या कंपन्यांमध्ये सुद्धा प्रोडक्ट रेंज आहे, ती प्रोडक्ट प्रीमियम फूड सप्लिमेंट सुद्धा आहेत.
आणि ह्या प्रीमियम फूड सप्लिमेंटची कॉस्ट तुम्ही डायरेक्ट सेलिंग कंपनीबरोबर कम्पेअर करा. निश्चितच तुम्हाला हे जाणवेल की आपल्याकडे जवळपास 40%मध्येच ते प्रोडक्ट्स मिळतात. मी इव्हन 50% बोलत नाही, 40%मध्येच ते प्रोडक्ट्स मिळतात. सो सगळ्यात मोठा क्रांतीचा विषय इथे कंपनीने घेतलेला आहे, दॅट इज प्राइस वॉर. येस, हे किमतीचं युद्ध आहे माय डिअर फ्रेंड्स. ट्रेडिशनल मार्केटला ज्यावेळेस कंपनी कॉम्पीट करते त्यावेळेला कोणत्याही डायरेक्ट सेलिंग कंपनीच्या किमती तुम्ही कंपॅरिझनला इथे घेऊ शकत नाही ओके लाईफ केअर बरोबर. आणि या सगळ्या प्रोडक्टचा फायदा आपल्याला घ्यायचा असेल तर काय करायचं, आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं कंपनीवर, बरोबर आहे. आणि लक्षात घ्या, कंपनी नेहमी म्हणते की आम्ही फक्त रजिस्ट्रेशन किंवा विचारांनीच आम्ही स्वदेशी नाही आहेत, आम्ही किमतीने सुद्धा स्वदेशी आहोत. आणि कोणत्याही डायरेक्ट सेलिंग कंपनीला जसं 100% सॅटिस्फॅक्शन गॅरंटी द्यावी लागते, तशी आपलीही कंपनी 100% सॅटिस्फॅक्शन गॅरंटी देते या प्रोडक्ट्सवर. आता प्रोडक्ट्स तर बेस्ट सोल्युशन आहे तुमच्या बिझनेससाठी, राईट. सो आपल्या प्रोडक्टच्या डिव्हिजनमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, कुठल्या कुठल्या रेंजमध्ये आपण डील करतो. हेल्थ केअर आहे, पर्सनल केअर आहे, फूड प्रोडक्ट्स आहेत, ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आहेत, किचन केअर आहे. सो टार्गेट ओरिएंटेड आयुर्वेदिक प्रोडक्ट सुद्धा आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ह्या सगळ्या प्रोडक्टचा जो बेस आहे ना आपला, तो रिसर्च आणि डेव्हलपमेंट आहे. आपण असे काही इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आणले जे कोणत्याही ट्रेडिशनल किंवा डायरेक्ट सेलिंग कंपनीकडे प्रोडक्ट्स नाहीत. येस, स्वतःची रिसर्च अँड डेव्हलपमेंटची लॅब आहे आपली. आपल्याकडे 27 सिनियर आणि ज्युनियर सायंटिस्ट काम करतात प्रोडक्टच्या फॉर्म्युलेशन्सवरती, युनिकनेसवरती. काही पेटेंटेड प्रोडक्ट सुद्धा आपले आहेत. सगळे प्रोडक्ट्स अफोर्डेबल आहेत, युजर फ्रेंडली आहेत. येस, इन्स्पायर्ड बाय आयुर्वेदा, पण प्रेरणास्त्रोत आपला आयुर्वेदा आहे. आणि 100% ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत माय डिअर फ्रेंड्स. येस, सो प्रोफाईल कंपनीचं खूप उत्कृष्ट आहे. प्रोडक्ट रेंज अगदी बढिया आहे. मी 2 वाक्यांमध्ये सांगायचं म्हटलं तर ट्रेडिशनल मार्केटला कॉम्पिटिटिव्ह प्राइसमध्ये प्रोडक्ट्स विथ सॅटिस्फॅक्शन गॅरंटी. सो पुढचा टप्पा आपण बघूया, बिझनेस प्लॅन. येस माय डिअर फ्रेंड्स, बिझनेस प्लॅन, आपण कोणता बिझनेस प्लॅन स्वीकारला पाहिजे. ज्या बिझनेस आपण ॲक्च्युली नेटवर्क मार्केटिंगमध्ये किंवा डायरेक्ट सेलिंगमध्ये, तुम्ही मल्टीलेवल मार्केटिंग म्हणा, वॉट एव्हर, आपण डायरेक्ट सेलिंगमध्ये का आलो, आपण आलोय की आपल्याला पुढच्या पिढीला ह्या नेटवर्कचा फायदा करून द्यायचा आहे. पण मार्केटमध्ये आता असे काही बिझनेस प्लॅन्स आहेत ज्याच्यामध्ये मर्यादा असते. येस, आपल्याला सेल्स मल्टिप्लिकेशन आणि टाइम मल्टिप्लिकेशनचा बेनिफिट मिळवण्यासाठी आपण नेटवर्क बनवतो. लक्षात घ्या, आपण जी टीम फॉर्म करतो, लाईफ लॉंग ही टीम वेळ देणार थोडा थोडा, आणि आपल्याला त्याचा टाइम मल्टिप्लिकेशनचा बेनिफिट मिळणार आहे. तसंच प्रत्येक व्यक्ती कन्झ्युमर म्हणून जरी राहिली तरी आपल्याला सेल्स मल्टिप्लिकेशनचा बेनिफिट मिळणार आहे. आता बिझनेस प्लॅन करत असताना बायनरी किंवा जनरेशन अशी 2 मेजर ऑप्शन्स प्रत्येकासमोर असतातच. येस, झटपट उत्पन्न पाहिजे तर एखादी व्यक्ती बायनरी प्लॅनला स्वीकारते. आणि जर समजा लाईफ लॉंगचं करिअर करायचं असेल तर त्यांना कुठेतरी माहीत असते की आपल्याला जनरेशन प्लॅन स्वीकारला पाहिजे किंवा जनरेशन प्लॅनमध्ये आपल्याला काम केलं पाहिजे. आता लक्षात घ्या, बायनरी किंवा जनरेशन प्लॅनमध्ये फरक काय आहे. बायनरीमध्ये पेअर इन्कम असते, इन्कम फास्ट होते आणि लाईफ लॉंग कॅरी फॉरवर्ड असते. म्हणजे कुठल्या तरी एका पॉवर सेटचा बिझनेस कॅरी फॉरवर्ड होतो. ते जनरेशन प्लॅनमध्ये मल्टिपल लेग्स असतात. इथे पेअर इन्कम नसते, इन्कम स्लो असते, पर्सेंटेजवरती इन्कम मिळत असते. इथे कोणत्याही प्रकारचे कॅरी फॉरवर्ड नसतो. येस, पेअर इन्कम नसते, इन्कम स्लो असतो, बिझनेस कॅरी फॉरवर्ड होत नाही, महिन्याच्या महिन्याला हिशोब करून पैसे दिले जातात. येस, बायनरीमध्ये फास्ट इन्कम आहे पण स्टेबिलिटी नाही आहे. स्टेबिलिटी कुठे मिळते आपल्याला, जनरेशन प्लॅनमध्ये मिळते. माय डिअर फ्रेंड्स, एक लक्षात घ्या, बायनरी अट्रॅक्टिव्ह आहे आणि जनरेशन प्लॅन स्टेबल आहे. म्हणजे इन्स्टंट आणि कॉन्स्टंटची जर गोष्ट केली तर बायनरी इन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट जनरेशन प्लॅन आहे. आपण जो मार्केटमध्ये प्लॅन आणलेला आहे डायरेक्ट सेलिंगमध्ये, तो या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे, ज्याला आपण हायब्रिड प्लॅन सुद्धा म्हणू शकतो. बायनरी सारखा ॲडव्हान्टेज आणि जनरेशन सारखी स्टेबिलिटी. येस माय डिअर फ्रेंड्स, आपल्यामध्ये 2च लेगचा प्लॅन आहे जो बायनरी सारखा दिसतो पण बायनरी नाही. येस माय डिअर फ्रेंड्स, आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत बिझनेस प्लॅन. 7 प्रकारचे आयुष्यभर मिळणारे बोनसेस किंवा इन्कम्स. येस, 7 प्रकारचे बोनसेस किंवा इन्कम्स. पहिला नॉर्मल सगळ्याच कंपन्यांमध्ये जसा असतो तसा रिटेल प्रॉफिट आहे, 20 ते 40% रिटेल प्रॉफिट आहे. ऍक्टिव्ह बोनस आहे 30% कंपनी टर्नओव्हरच्या. येस, BV वरती. कन्सिस्टन्सी बोनस आहे 10%, सुपर ऍक्टिव्ह बोनस आहे 15%, कार फंड आहे 7.5%, हाऊस फंड आहे 5% आणि फ्लॅगशिप बोनस आहे
10%. येस माय डिअर फ्रेंड्स, आपण एक एक करून डिटेलमध्ये पाहणार आहोत. हे समजून घ्या की ॲक्च्युली बिझनेस प्लॅनला तोड नाही आहे. हो, आय वॉज टोटली इम्प्रेस्ड. ह्या बिझनेस प्लॅनवरती मी बघता क्षणी आपण म्हणतो ना प्रेमात पडल्यासारखं. कारण कित्येक वर्ष मी नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्रीमध्ये आहे. कुठल्या ना कुठल्या कंपनीमध्ये काही ना काही ड्रॉबॅक्स असायचे. इकडे इतक्या योगाने गोष्टी जुळून राहिल्या. प्रोफाईल चांगला आहे, प्रोडक्ट्स चांगला आहे आणि बिझनेस प्लॅन सुद्धा अफलातून डेव्हलप केला माय डिअर फ्रेंड्स. म्हणजे सल्यूट आहे असा बिझनेस प्लॅनला. आता बघा, सगळ्यात पहिला प्रॉफिट म्हणजे रिटेल प्रॉफिट आहे. नेटवर्क मार्केटिंगमध्ये असा एक वर्ग आहे की जो नेटवर्क नाही बनवू शकत, पण तो खूप चांगले रेकमेंडेशन्स करू शकतो. ज्यांचा पब्लिक रिलेशन खूप चांगले आहेत. दे आर पब्लिक फिगर काइंड ऑफ पर्सनॅलिटीज. हसत खेळत ते सहज वस्तू विकू शकतात. बराचसा असा महिला वर्ग किंवा विद्यार्थी वर्ग आहे जो आपल्या आप्तसखियांमध्ये प्रोडक्टचं रिटेलिंग खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. ही कदाचित यांच्याकडे नेटवर्क बिल्डिंग फार मोठं होत नाही, पण तो व्यक्ती 2-5 हजार रुपये आरामात रिटेलिंग मधनं कमवतो. पण कधी कमवू शकेल? जर त्या कंपनीने चांगलं मार्जिन ठेवलं तर कमवू शकेल. येस ऑर नो? इथे कंपनी रिटेल मार्जिन ठेवते 40% येस, कमीत कमी 20% ते 40% पर्यंतचं रिटेल मार्जिन कंपनीने ठेवले माय डिअर फ्रेंड्स. बघा, 20,000चं रिटेलिंग केलं तर आरामात आपल्याला 5,000 ते 7-8 हजार रुपयापर्यंत आरामात पैसे मिळू शकतात. येस, याचा अर्थ असा नाही की आपण दारोदार विक्री करणार आहोत, पण येस, तुमच्या वॉर्म सर्कलमध्ये, कोल्ड सर्कलमध्ये जर तुम्ही याचं सेलिंग केलं आणि वस्तूच्या किमती अशा आहेत माय डिअर फ्रेंड्स, तुम्हाला कोणी विरोध करणार नाही. दुसरा इन्कम ज्यावेळेस आपण टीम बनवतो तो आहे ऍक्टिव्ह बोनस. येस, आता ऍक्टिव्ह बोनससाठी आपण बघूया की 2 लेगचा बिझनेस प्लॅन आहे. मी परत एकदा रिपीट करतो, हा बायनरी प्लॅन नाही, 2 लेगचा बिझनेस प्लॅन आहे. आणि 2 लेगच्या बिझनेस प्लॅनमध्ये जे काही बिझनेस आपले होणार आहे 2 लेगमध्ये, त्याच्यामध्ये इथे एक उदाहरण म्हणून आपण पकडतोय की जर तुमचा 2,500 बिझनेस व्हॉल्यूम लेफ्टला आणि 2,500 बिझनेस व्हॉल्यूम राईटला झाला तर तुम्हाला 1 ऍक्टिव्ह बोनस पॉईंट मिळतो. तुम्ही आजपर्यंत बायनरी प्लॅनमध्ये असं बघितलं असेल की अमुक एक बिझनेस डावीकडे झाला, अमुक एक बिझनेस उजवीकडे झाला की तुम्हाला पेअर इन्कम मिळते आणि ती फिक्स्ड असते. कारण बायनरी प्लॅनमध्ये फिक्स इन्कम असतं आणि कॅरी फॉरवर्ड असते. इथे कंपनीने तुम्हाला पहिल्यांदाच, अशा कंपनीचा मी प्लॅन कधीही बघितलेला नाहीये, जर समजा तुम्हाला कंपनी टर्नओव्हरनं काही पॉईंट्सच्या द्वारे इन्कम कमवायचं असेल, आजपर्यंत प्रत्येक कंपनीने सांगितलेले 2 लाखाचा 5 लाखाचा बिझनेस व्हॉल्यूम करा किंवा 5 लाखाचा टर्नओव्हर करा आणि मग तुम्ही कंपनीच्या टर्नओव्हरचा एक हिस्सा बनणार आहात आणि त्यांच्या पॉईंटवरती तुम्हाला इन्कम मिळणार आहे. इथे माय डिअर फ्रेंड्स, कंपनी डिरेक्टली पहिल्या इन्कम पासून म्हणजे छोट्या टर्नओव्हर 2,500 BV म्हणजे जवळपास 5 ते 7 हजाराचा डिस्ट्रीब्युटरचा प्राइसचा प्रॉडक्ट आहे. येस, डीपी रेट ज्याला आपण म्हणतो. म्हणजे लक्षात घ्या, पहिल्यापासून कंपनीने कंपनी टर्नओव्हरचा बेनिफिट आपल्याला दिलेला आहे. आजपर्यंत असं कधी झालेलं नाही की 5-7 हजाराच्या प्रोडक्टवरती मॅचिंगवरती तुम्हाला कंपनी टर्नओव्हरचा बेनिफिट. येस, नाही. आता याची कॅल्क्युलेशन सिस्टीम काय सांगते की 30% कंपनी टर्नओव्हरचा जो बिझनेस व्हॉल्यूम आहे, दर महिन्याला कंपनीचा जो काही बिझनेस व्हॉल्यूम होतो त्याच्या 30% रक्कम कंपनी ह्या इन्कमसाठी बाजूला काढते. येस, कंपनी टर्नओव्हरच्या 30% रक्कम कंपनी बाजूला काढते आणि हा समप्रमाणामध्ये पॉईंट वाईज डिस्ट्रीब्यूट केला जातो. समप्रमाणात म्हणजे काय, एका पॉईंटची व्हॅल्यू काढली जाते जी इथे अप्रॉक्सिमेटली 300 रुपये आहे. येस, आत्ताच्या घडीला साधारण 300 प्लस मायनस होऊ शकते ही व्हॅल्यू. आपण इथे उदाहरणासाठी 300 रुपये पकडली आहे. 2,500 बिझनेस व्हॅल्यू मॅच केला की तुम्हाला 1 ऍक्टिव्ह बिझनेस पॉईंट मिळतो आणि या 1 ऍक्टिव्ह बिझनेस पॉईंटची आत्ताची सरासरी व्हॅल्यू ही तुम्हाला कॅल्क्युलेट करायची नाही, कंपनी सॉफ्टवेअर कॅल्क्युलेट करणार आहे आणि तुम्हाला त्याच्यात लक्ष घालायची आवश्यकता नाहीये. 300 रुपये ही व्हॅल्यू आहे. आता एक एक्झाम्पल म्हणून आपण पकडूया, नेटवर्क मार्केटिंगमध्ये विजन आपल्याकडे जर क्लिअर असेल, पुढे मग मला नक्की हा बिझनेस प्लॅन काय देऊ शकतो हे जर कळलं तर माय डिअर फ्रेंड्स आपण करिअर करू शकणार आहोत. येस, आता 2 लेगच्या बिझनेस प्लॅनमध्ये आपण गृहीत काय धरतोय की डाव्या साईडला 50,000 आणि उजव्या साईडला 50,000 बिझनेस व्हॉल्यूम जर झाला तर 2,500ला 1 ऍक्टिव्ह बिझनेस पॉईंट मिळत होता, तर 50,000ला मला 1 नाही तर 20 ऍक्टिव्ह बिझनेस पॉईंट मिळणार आहेत आणि इथे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आपण काढली 300 रुपये. म्हणजेच काय होईल, 20 गुणिले 300 बरोबर किती, 6,000 रुपये. येस, आता हे किती टक्के मार्जिन बनणं आपल्याला मिळालंय, कंपनी टर्नओव्हरचा जो बिझनेस आहे ना 30% रक्कम त्यांनी बाजूला काढली ना आपल्यासारख्या लोकांमध्ये वाटून दिली. सो ज्या व्यक्तीने जेवढे ऍक्टिव्ह बोनस पॉईंट कमवलेले असतील, मग 2,500ला 1 पॉईंट, 5,000ला 2 पॉईंट, 10,000ला असे पॉईंट्स वाढत वाढत तुम्ही जेवढे पॉईंट कमवलेत तेवढे गुणिले
300. आपण इथे तुमचा बिझनेस पकडून चाललाय 50,000 BV झालाय मॅचिंग, तर तुम्हाला 6,000 रुपये मिळतील. माय डिअर फ्रेंड्स, हा होता पहिला बोनस. या बोनसला कॅपिंग आहे 1,20,000 रुपये. पॉईंटची व्हॅल्यू पडू नये खाली म्हणून कंपनीने अगोदरच खबरदारी घेतलेली आहे. 1,20,000 रुपये आपल्याला मंथलीचे याच्यामध्ये कॅपिंग आहे. नाव दुसरा टीमवरचा इन्कम जो आपला ऍक्च्युली तिसरा इन्कम आहे, कन्सिस्टन्सी बोनस. कन्सिस्टन्सी बोनस म्हणजे मी पहिल्यांदाच असा बिझनेस प्लॅन बघितला माय डिअर फ्रेंड्स, की ज्यामध्ये कंपनी म्हणते की जेवढा टर्न तुम्ही अगोदर केलाय तेवढा जरी मेंटेन केला तरी तुमचं इन्कम थोडंसं आम्ही वाढवून देऊ. म्हणजेच काय, कंपनी म्हणते की जर 2,500-2,500चा बिझनेस व्हॉल्यूम दोन्ही साईडला तुम्ही 3 महिने मेंटेन केला, बऱ्याच वेळेला आपण म्हणतो 2, 4, 8, 16, 32 असा वाढत जाईल. तो वाढेल की नाही मला माहित नाहीये, शंका आहे, राईट. त्याच पद्धतीने वाढेल असं नाहीये, पण ऍटलीस्ट मेंटेन जरी केला आपण तरी चांगल्या पद्धतीने आपण इन्कम कमवू शकतो. बघा इथे कंपनी म्हणते 2,500-2,500चा बिझनेस व्हॉल्यूम तुम्ही फक्त मेंटेन करा आणि तुम्हाला काय मिळणार आहे, कन्सिस्टन्सी बोनस. 2,500चं मॅचिंग तुम्ही केलं की एक कन्सिस्टन्सी बोनस पॉईंट मिळेल, 5,000 झाले तर 2 कन्सिस्टन्सी पॉईंट्स मिळतील. आणि हा इन्कम तुम्हाला 4थ्या महिन्यापासून सुरू होतो, कारण पहिले 3 महिने तुम्ही मेंटेन करता, त्याच्यानंतर मेंटेन झालेल्याच्या पुढच्या महिन्यात म्हणजे साधारण आपण म्हणून 4थ्या महिन्यापासून तुम्हाला हा बोनस मिळायला सुरू होतो. याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू जी आहे ती येते 140 रुपये. पण त्याच्यासाठीचा जो कंपनी टर्नर कंपनीने बाहेर काढलेला आहे तो आहे 10%. येस, दर महिन्याच्या बीवीचा टर्नर जो होतो कंपनीचा त्याच्या 10% कंपनीने बाजूला काढलेले आहेत. सो इथे व्हॅल्यू दाखवली आपण 140 रुपये अप्रॉक्सिमेट. आता परत एकदा आपण म्हणूया की एक्झाम्पल जर बघायचं असेल तर एक्झाम्पल काय सांगतं आपल्याला, आपण मगाशी जे एक्झाम्पल पकडलं ते कॉन्स्टंट पकडून चालूया. 50,000 बिझनेस व्हॉल्यूम लेफ्टला आणि 50,000 बिझनेस व्हॉल्यूम राईटला झाला तर ऑलरेडी पहिले इन्कम तर आपल्याला टीमचं मिळालेलं आहे, ज्याला आपण AB म्हणजेच ऍक्टिव्ह बोनस म्हणतोय. 20 पॉईंट झालेले आहेत. 2,500ला 1 पॉईंट, 50,000ला 20 पॉईंट, 300 प्रमाणे 6,000 रुपये मिळाले, जो की 30% हिस्सा आहे कंपनीच्या टर्नओव्हरचा बीवीच्या. कन्सिस्टन्सी बोनस आपल्याला मिळतो 2,800 रुपये, जो कंपनीच्या टर्नओव्हरच्या बीवीचा आहे 10% हिस्सा. माय डिअर फ्रेंड्स, लक्षात घ्या, फक्त बिझनेस कॉन्स्टंट मेंटेन केला 3 महिने की लाईफ लॉंग आपल्याला पुढे इन्कम मिळणार आहे. येस ऑर नो? करेक्ट. सो तिसरा इन्कम बघितला आपण, कन्सिस्टन्सी बोनस. बघा इथे टोटल इन्कम आपल्याला दोन्ही ऍड झाले 6,000 आणि 2,800. चौथा इन्कम आहे सुपर ऍक्टिव्ह बोनस. सुपर ऍक्टिव्ह बोनस मध्ये 2 लेग मधला प्लॅन परत एकदा रिपीट करतोय. एका टप्प्याला आपण पोहोचलो, म्हणजेच काय, मगासपासून जे उदाहरण आपण पकडलं होतं की डाव्या साईडला 50,000 झाला, उजव्या साईडला 50,000 झाला, त्याचं कारण तुम्हाला आता इथे समजेल. कन्सिस्टन्सी बोनस म्हणजे काय, राईट आणि लेफ्टला जर समजा तुम्ही 50,000 बिझनेस सोलून मॅच केला, येस 50,000 रुपये बिझनेस 50,000 BV मॅच केले तर तुमचा पहिला स्लॅब होतो किंवा तुम्हाला पहिला पॉईंट मिळतो. येस, आणि कंपनी काय करते, आपल्या टर्नओव्हरच्या 15% बिझनेस व्हॉल्यूम बाजूला काढते, राईट, आणि तो इक्वल डिस्ट्रीब्यूट करते. म्हणजेच कंपनीचा टर्नओव्हर जो बीवीचा झालेला आहे तो बाजूला काढला जातो आणि त्याच्यातले 15% ह्या इन्कमसाठी वाटले जातात. इथे कॅरी फॉरवर्ड नाही, बायनरी सारखी कॅरी फॉरवर्ड नाही. जनरेशन प्लॅन आहे आपला, फक्त 2 लेग मध्ये आहे. दर महिन्याला होणारा टर्नओव्हर त्याच्या बीवी बाजूला काढून तो डिस्ट्रीब्यूट करून कंपनी इन्कम सगळ्यांना वाटते. इथे अप्रॉक्सिमेटली एका सुपर ऍक्टिव्ह बोनस पॉईंटची किंमत आहे 5,000 रुपये. येस, ही प्लस मायनस थोडीशी होऊ शकते, ऑन ॲव्हरेज ती 5,000 रुपये असते. आता जर समजा मगाच्या एक्झाम्पलला आपण पुढे घेऊन गेलो तर काय म्हणतो आपण की ऍक्टिव्ह बोनस मला 20 मिळाले, 6,000 रुपये मिळाले. कन्सिस्टन्सी बोनस 20 पॉईंट मिळाले, 2,800. आता सुपर ऍक्टिव्ह बोनसचे 5,000 रुपये त्याच्यामध्ये ऍड होतील, 50,000ला आपल्याला 1 पॉईंट मिळालेला आहे. आता हे टोटल उत्पन्न जर आपण बघितलं, करेक्ट आहे, तर ते 6,000, 2,800 आणि 5,000 असं झालेलं आहे. आणि इथे 15% बिझनेस व्हॉल्यूमच्या कंपनीने बाजूला काढली सुपर ऍक्टिव्ह बोनससाठी. पुढचा फंड आहे कार फंड. येस, कार फंड बोनस. मित्रांनो, कार फंड बोनस तुम्हाला कधी मिळेल, ज्या वेळेला तुम्ही आता दाखवलेला जो टर्नओव्हर आहे सुपर ऍक्टिव्ह बोनससाठी 2 लेग मध्ये तुम्ही जर 50,000 बिझनेस व्हॉल्यूम राईट आणि 50,000 बिझनेस व्हॉल्यूम लेफ्ट मेंटेन केला 3 महिन्यासाठी, म्हणजे 50,000, 50,000, 50,000, 50,000 असं 3 महिन्यासाठी मेंटेन केला तर तुम्हाला हा बोनस सुरू होतो, कार फंड बोनस. एका कार फंडची व्हॅल्यू मी तुम्हाला सांगणार आहे, त्या अगोदर हे सांगतो मी तुम्हाला की कंपनीचा जो मंथली टर्नओव्हर होतो त्याच्या 7.5% बिझनेस व्हॉल्यूम कंपनी बाजूला काढते आणि ती समप्रमाणामध्ये कार फंड अचिव्हर्सला डिस्ट्रीब्यूट करते.
आता इथे एका कार फंडची व्हॅल्यू किती आहे? एका कार फंडची व्हॅल्यू आहे अप्रॉक्सिमेटली 3,500 रुपये. येस, अप्रॉक्सिमेटली 3,500 रुपये. म्हणजेच काय, 50,000 बिझनेस व्हॉल्यूम झाला की एक कार फंड मिळतो. 1,00,000 बिझनेस व्हॉल्यूम मॅच झाला की 2, 10 लाख झाले की अशा प्रमाणे तो वाढत जाईल. सो 3,500 गुणिले जेवढे कार फंड पॉईंट्स तुम्ही मिळवले त्याचा गुणाकार होईल. आता 2 लेगचा बिझनेस प्लॅन आहे. परत एकदा रिपीट करतोय, जनरेशन प्लॅन आहे पण बायनरी नाही. मगाशी जे उदाहरण आम्ही कंटिन्यूस केलं होतं तेच उदाहरण पुढे बघूया. 50,000चा बिझनेस व्हॉल्यूम. तुम्ही मगाचपासून एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, 50,000च्या पुढची गोष्ट आपण करत नाहीये, कारण कंपनीचं हायएस्ट टार्गेट आहे. 2 स्लॅबमध्ये कंपनी काम करते. पहिल्या स्लॅबमध्ये 2,500 आणि दुसऱ्या स्लॅबमध्ये 50,000. सो 50,000चा बिझनेस व्हॉल्यूम जर आपण मॅच केला आणि आपल्याला कारफंड सुरू असेल तर इन्कम कसं जनरेट होईल? आपल्याला 6,000 रुपये ऍक्टिव्ह बोनस, कन्सिस्टंट बोनस 2,800, सुपर ऍक्टिव्ह बोनस 5,000 आणि कारफंड बोनस 3,500 रुपये. येस माय डिअर फ्रेंड्स, इथपर्यंत एक गोष्ट मला सांगायची वाटते की कारफंडला कुठलंही कॅपिंग नाही. फक्त पहिल्या 2 इन्कमला कॅपिंग आहे. ऍक्टिव्ह बोनसला कॅपिंग आहे 1,20,000 रुपये आणि कन्सिस्टंट बोनसला कॅपिंग आहे 80,000 रुपये. असं 2 इन्कमचं, पहिल्या 2 इन्कमचं कॅपिंग 2 लाख रुपये आहे. त्याच्या पुढच्या कोणत्याही सुपर ऍक्टिव्ह बोनस असेल, कार फंड असेल आणि आता आपण बघणार आहोत तो म्हणजे हाऊस फंड, याला कॅपिंग नाही. येस, आता हाऊस फंड मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचंय? व्हेरी सिम्पल. 2 लेगमध्ये जो 50,000 बिझनेस आपण 3 महिने मेंटेन केला होता कार फंडसाठी, तो आणखीन 3 महिने मेंटेन करायचा आहे. म्हणजेच 50,000 बिझनेस राईट आणि लेफ्टला 6 महिने मेंटेन केल्यानंतर 7व्या महिन्यापासून आपल्याला मिळणार आहे हाऊस फंड 5%. कंपनी टर्नओव्हर जो कंपनी दर महिन्याला बाजूला काढते त्याच्या 5% रक्कम कंपनी हाऊस फंड बोनस पॉईंटच्या रूपामध्ये वाटते. 50,000 रुपयाला एक हाऊस फंड मिळतो आपल्याला पॉईंट, 1 लाखाला 2. अशा पद्धतीने आपला हाऊस फंड वाढत जाईल, याला कोणतंही कॅपिंग नाही. आता लक्षात घ्या, आत्ताच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे साधारण व्हॅल्यू आहे 3,000 रुपये. एका पॉईंटची व्हॅल्यू, हाऊस फंड पॉईंटची व्हॅल्यू, हाऊस फंड बोनस पॉईंट म्हणून आपण, त्याची व्हॅल्यू आहे 3,000 रुपये. सो मगाच्या उदाहरणाला परत मी एकदा रिपीट करतो. 50,000 रुपयाचा बिझनेस व्हॉल्यूम राईट साईडला आणि लेफ्ट साईडला मॅच झालेला आहे. आपल्याला ऍक्टिव्ह बोनस, कन्सिस्टन्सी बोनस, सुपर ऍक्टिव्ह बोनस, कार फंड ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या. 6,000, 2,800, 5,000 आणि 3,500 हे सगळं मिळालेलं आहे. त्याच्यात आणखी एक बोनस ऍड होतो, दॅट इज हाऊस फंड, जो की 3,000 रुपये अप्रॉक्सिमेट पकडलाय. म्हणजे साधारण रक्कम बघा, लक्षात घ्या तुम्ही, 50,000चा बिझनेस व्हॉल्यूम म्हणजे साधारण 1.5 लाखाचा बिझनेस तुम्ही मॅच करताय रुपीज मध्ये की डिस्ट्रीब्युटर प्राइस मध्ये. आणि तुमचं इन्कम कुठल्या घरात जाते? येस, जे बायनरीला सुद्धा कॉम्पिटिटिव्ह आहे माय डिअर फ्रेंड. जनरेशन प्लॅन तर कॉम्पिटिशन देऊ शकत नाही आपल्याला. इव्हन बायनरीला सुद्धा कॅपिंग असतं माय डिअर फ्रेंड्स. इथे जर तुम्ही 1.5 लाखाचा बिझनेस देताय, नॉर्मली 8 ते 10% चांगल्या कंपन्या बायनरी देतात, कारण त्यांच्याकडे विकली कॅपिंग असतं. 8 ते 10% म्हणजे साधारण 14,000 15,000 रुपये तुम्हाला मिळायला पाहिजे होते. पण इथे कंपनी टर्नरवरती बिझनेस असल्यामुळे दर महिन्याचा टर्नर कॅल्क्युलेट करून कंपनी दर महिन्याला आपल्याला पैसे देते. बायनरीमध्ये कॅरी फॉरवर्ड असल्यामुळे त्यांना मर्यादा पोहोचते. सो माय डिअर फ्रेंड्स, खूप बढिया इन्कम आपल्याला मिळतं. 20,300 रुपये हे अप्रॉक्सिमेटली आपण इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट, ज्या रॉयल्टी इन्कमसाठी आपण मेहनत घेतो आपल्या टीम बरोबर, लोकांना आपल्याकडे आणून जॉईन करतो, नवीन व्यक्तीला आपण ट्रेन करतो, कोच करतो, मेंटार करतो, त्यांच्या हाऊस मीटिंग्स घेतो, होम मीटिंग्स घेतो, त्यांना 5,000, 10,000, 50,000, 1,00,000 रुपये मिळतील याच्यासाठी आपण धावपळ करत असतो. हा अतिशय चांगला इन्कम कंपनीने दिलेला आहे. फ्लॅगशिप बोनस. आता फ्लॅगशिप बोनस हा काय बोनस आहे? बेसिकली तुम्ही जेवढ्या मंडळींना ह्या बिझनेसमध्ये घेऊन येता, म्हणजेच 2च मंडळी आपण या बिझनेसमध्ये अपॉइंट करू शकतो आपल्या अंडर, पण त्याच्यानंतर आलेल्या व्यक्तीला आपल्याला स्पिल करता येतं. म्हणजेच काय, त्या व्यक्तीला आपल्याला कुणाची तरी अंडर प्लेस करता येतं, आयदर राईट किंवा लेफ्ट, एक्स्ट्रीम राईट किंवा एक्स्ट्रीम लेफ्ट मध्ये तो व्यक्ती जाऊन प्लेस होतो, पण स्पॉन्सर आयडी तुमचा असतो. आता लक्षात घ्या, तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्हाला जो व्यक्ती तुम्ही या बिझनेसमध्ये घेऊन आलाय, ज्याला आपण डायरेक्ट स्पॉन्सर म्हणतो, त्याच्या इन्कमच्या 10%, यस, त्याचं टोटल इन्कम जे होईल ना त्याच्या 10% इन्कम कंपनी आपल्याला लाईफ लॉंग देते. माय डिअर फ्रेंड्स, इथे सिंगल लेग जरी असला,
एका लेगच्या व्यतिरिक्त तुमचा कोणताही लेग ऍक्टिव्हेट नाहीये किंवा टर्नओव्हर देत नाहीये आणि एकाच लेग मधून तुमचा इन्कम येतोय, समजून घ्या की तुमचा व्यक्ती जो डायरेक्ट तुम्ही आणलेला आहे त्याने जरी काम केलं तरी त्याच्या इन्कमवर 10% रक्कम तुम्हाला मिळणार आहे. सो इथे रिटेन्शन खूप चांगलं केलंय कंपनीने. आपण एक एक्झाम्पल म्हणून पाहूया. जर समजा आपण आणलेल्या व्यक्तीने किंवा स्पॉन्सर्ड व्यक्तीने डाउनलाईनने जर 10 लाख रुपयाचं इन्कम कमवलं तर त्याच्यावरती 10% म्हणजेच येस काय म्हणते, येस 10 लाख रुपये कमवले. परत एकदा ऐका, 1 लाख रुपये तुमचं उत्पन्न होणार. येस माय डिअर फ्रेंड्स, जेवढे जास्ती डायरेक्ट डाउनलाईन्स आपण आणणार आहे तेवढा जास्ती फायदा होणार आहे. समजून घ्या की आपण जर इथे दाखवल्याप्रमाणे 100 लोक आपल्या डायरेक्टमध्ये स्पॉन्सर केले, येस 100 लोक, आणि प्रत्येकाचा इन्कम 1 लाख रुपये. आपण म्हणूया 2 वर्षांनी 3 वर्षांनी ही परिस्थिती निर्माण झाली, 5 वर्षांनी ही परिस्थिती निर्माण झाली की प्रत्येक व्यक्ती 1 लाख रुपये इन्कम घेतोय. माय डिअर फ्रेंड्स, त्या प्रत्येक व्यक्तीवरती आपल्याला 10,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे 100 गुणिले 10,000 बरोबर किती, 10 लाख रुपये. हे नुसतं एक इन्कम, याला कॅपिंग नाही माय डिअर फ्रेंड्स. आता आपण जेवढे काही 7 उत्पन्न बघितलेले आहेत या 7 उत्पन्नाचं समरी थोडंसं आपण बघूया. ओके, आता समरी आपल्याला काय सांगते लक्षात घ्या. इथे मॅक्झिमम कंपनीचं जे टार्गेट आहे ते फक्त टार्गेट किती आहे, 50,000 बिझनेस व्हॉल्यूम. याच्यावरती टार्गेट नाही, कुठली लेवल नाही, कुठलं रेकग्निशन नाही आहे. आमका डायरेक्टर झाला, तमका डायरेक्टर झाला, हा प्रेसिडेंट झाला, तो एमरल झाला, तो डायमंड, असलं अजिबात नाही. कंपनीचा फुल फोकस आहे जनरेशन प्लॅनच्या इन्कमवरती, जो तुम्हाला पिढी पुढे पास ऑन करायचा आहे. एकदम मिनिमम टार्गेट आहे 50,000 बिझनेस व्हॉल्यूम. तुम्ही 6 महिने जर मेंटेन केलं तर तुम्हाला मिळणारं जे उत्पन्न आहे माय डिअर फ्रेंड्स, इथे दाखवल्याप्रमाणे जे तुम्हाला दिसतंय 2 स्लॅबमध्ये. पहिल्या स्लॅबमध्ये AB आणि CB म्हणजे ऍक्टिव्ह बोनस आणि कन्सिस्टन्सी बोनस तुम्हाला मिळतो 6,000 आणि 2800, जो की कंपनीच्या जो बिझनेस व्हॉल्यूमच्या टर्नओव्हरचे किती आहे, 40%. येस, कंपनीचा जो 40% बिझनेस होतो दर महिन्याचा, सॉरी बिझनेस व्हॉल्यूम होतो त्याच्या 40% कंपनी बाजूला काढते. दुसरा स्लॅब जो शेवटचा स्लॅब आहे 50,000 बिझनेस व्हॉल्यूम, ज्याच्यामध्ये सुपर ऍक्टिव्ह बोनस, कार फंड बोनस, हाऊस फंड बोनस मिळतो. येस, आता हा बोनस आपल्याला डिस्ट्रीब्यूट किती होतो, 27.5%. येस 27.5%. सो लक्षात घ्या की छोट्या टर्नओव्हरवरती आपल्याला जास्त इन्कम मिळते 40% आणि मोठा टर्नओव्हर करत असताना आपल्याला मिळतं 27. सो मॅक्झिमम कंपनी नवीन डिस्ट्रीब्यूटचा विचार केलाय, हे लक्षात घ्यायला हवं. येस, आणि ज्यावेळेला आपण ॲज अ लीडर म्हणून काम करतो, मोठं काम करतो, त्यावेळेला आपल्याला फ्लॅगशिप बोनस सुद्धा मिळतोय 10%. येस, सो टोटल जर अर्निंग काढलं आपण, टोटल अर्निंग आपलं जे 20,300 रुपयाचं अर्निंग मागच्या उदाहरणामध्ये आपण बघितलं ते आहे 77.5%. येस 77.5% इन्कम आपला मिळतोय. येस, हा कधी मिळतो, 6 महिने आपण कॉन्स्टंट बिझनेस मेंटेन केल्यानंतर आपल्याला मिळतो. आता बघा, टीम जशी वाढत जाईल तसा बिझनेस वाढत जातो आणि वाढला पाहिजे. फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्समध्ये नेहमी काही ना काही ऑफर्स दिल्या जातात. आपल्याकडे मंथली ऑफर्स असतात. एका व्यक्तीने जर 2,500 रुपयाची बिझनेस केला, म्हणजेच काय, डीपीचे प्रोडक्ट्स परचेस केले, किती महिने, 6 महिने, 2,500 असे 6 महिने जर आपल्याकडनं प्रोडक्ट परचेस केले, मध्ये स्वतःच्या वापरासाठी असतील किंवा रिटेलिंग करण्यासाठी असतील, 7व्या महिन्यामध्ये त्यांना 2,500 रुपयाचे फ्री प्रोडक्ट्स मिळतात. 2,500 रुपयाचे फ्री प्रोडक्ट्स मिळतात. खूप मोठा डिस्काउंट आहे, लक्षात घ्या माय डिअर फ्रेंड्स. येस, खूप मोठा डिस्काउंट आहे आणि ही स्कीम दर महिन्याला ऑफर असते 1 तारीख ते 15 तारीख. दर महिन्याच्या 1 तारीख ते 15 तारखेपर्यंत आपण जर 2,500 रुपयाची खरेदी केली तर ती कन्सिस्टन्सी किंवा मंथली ऑफरमध्ये पकडली जाते. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवणं गरजेचं आहे की राईस ब्रँड ऑइल या बिलामध्ये नसावं. हे 2,500 रुपयाचं जे बिल आहे याच्यामध्ये राईस ब्रँड ऑइल नसावं. बाकी कोणताही प्रोडक्ट, येस कोणताही प्रोडक्ट आपल्याला चालणार आहे. याच्या व्यतिरिक्त कंपनी आपल्याला दर महिन्याला काही ना काही बाईंग ऑफर्स लावत असते. सध्याची ऑफर अशी आहे रिपर्चेससाठी, जॉईनिंग करताना नाही, 500 BB झाल्यानंतर, कारण ऍक्टिव्हेशनला आपल्याला 500 बिझनेस व्हॉल्यूम आवश्यक असतो आयडी ऍक्टिव्हेट करण्यासाठी. 30 दिवसामध्ये तुम्हाला तो ऍक्टिव्हेट करायचा असतो. त्याच्यानंतर पुढची जी काही पर्चेसिंग करता तुम्ही त्याला आपण म्हणतो रिपर्चेस. 1,200 रुपये किंवा त्याच्यावरती जर प्रोडक्ट्स तुम्ही खरेदी केले एका महिन्यामध्ये, कॅलेंडर महिन्यामध्ये, राईट, तर तुम्हाला त्याच्यावर साधारण 20% MRPचे प्रोडक्ट्स फ्री मिळतात. माय डिअर फ्रेंड्स, ही फार मोठी गोष्ट आहे. 20% प्रोडक्ट्स फ्री मिळतात.
आणि ही 1 तारीख ते 20 तारखेपर्यंत, यस, दर महिन्याच्या प्रत्येक महिन्याच्या 1 तारीख ते 20 तारखेपर्यंतच ऑफर लागू असते. 20 तारखेच्या पुढे म्हणजे 21 ते 30 किंवा मंथ एंड पर्यंत ही लागू नसते. ही फक्त रिपर्चेस वरती ऑफर असते. माय डिअर फ्रेंड्स, अफलातून प्रोफाईल, जबरदस्त बढिया प्रोडक्ट्स, बिझनेस प्लॅन ज्याच्यामधून आपण करिअर चांगलं करू शकतो, अनलिमिटेड डेप्थ इन्कम आपण कमावू शकतो. लक्षात घ्या, अनलिमिटेड इन्कम डेप्थ मधून आपण कमावू शकतो. बायनरी किंवा जनरेशन प्लॅन मध्ये कुठल्या ना कुठल्या ठराविक लेवलला आपला इन्कम कट होतो. अनलिमिटेड डेप्थ मधून इन्कम आपल्याला मिळत नाही. लेवल इन्कम मध्ये किंवा जनरेशन प्लॅन मध्ये असंच असतं, एका ठराविक विशिष्ट लेवलच्या खालचा टर्नओव्हरचा बेनिफिट आपल्याला मिळत नाही. म्हणूनच कित्येक लोक कित्येक करोडोंचं टर्नओव्हर कंपन्यांना देतात डायरेक्ट सेलिंग मध्ये, पण त्यांना 1%, 1.5% ओव्हरऑल कमिशन मिळतं माय डिअर फ्रेंड्स ग्रुपच्या टर्नओव्हर. कारण काय, एका लेवलच्या खालच्या टर्नओव्हरचा इन्कमचा बेनिफिट आपल्याला मिळत किंवा टर्नओव्हरचा बेनिफिट आपल्याला मिळत नाही. पण इथे अनलिमिटेड डेप्थचे इन्कम आहे. रिपर्चेससाठी सुद्धा खूप चांगल्या सुविधा कंपनी देते. प्रोडक्ट रेंज 200 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स आहेत. सो फायनान्शियल फ्रीडम जर आपल्याला मिळवायची असेल माय डिअर फ्रेंड्स, तर सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली स्टेप, ओके लाईफ केअरमध्ये आपण काय करायचे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. 500 BV पहिलं ऍक्टिव्हेशन करून घ्यायचं. येस, ट्रेनिंग्स प्रोव्हाइड करायचे आपल्या टीमला. तुम्ही स्वतः ट्रेनिंगमध्ये बसायचं आहे. 1 स्टार एज्युकेशन सिस्टम तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ट्रेन करते. टीम मेंटरशीही ट्रेनिंग्स होत असतात, जे आपले अपलाईन आहेत त्यांच्याही माध्यमातून ट्रेनिंग्स होत असतात. आणि आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की खूप चांगली LOS सिस्टीम आपल्याला आहे, ज्यांनी दीर्घकाळ नेटवर्क मार्केटिंगमध्ये, डायरेक्ट सेलिंगमध्ये, प्रोडक्ट बेसमध्ये चांगलं काम केलेलं आहे. त्यांच्याकडे चांगली सिस्टीम आहे. 1 स्टार एज्युकेशन सिस्टम आपल्याला लोकल लेवलला सपोर्ट करते. टीम मेंटर्स आपल्याला नॅशनल लेवलला सपोर्ट करते. माय डिअर फ्रेंड्स, आणि पुढचा टप्पा येतो कोर टीम बिल्ड करायची. आपल्याला कोर टीम बिल्ड करायची. येस, राईट. आता या बिझनेसमध्ये आपल्याला सक्सेस व्हायची सुरुवात आपली झाली. आता सक्सेसचा फॉर्म्युला बघूया. सक्सेसचा फॉर्म्युला एकच आहे, 2 लोकांपर्यंत पोहोचा, 2 लोकांना शिकवा, म्हणजेच रीच टू टीच टू. बघा, हे नेटवर्क मार्केटिंगमध्ये खूप वर्षांपासून उदाहरण आहे. बऱ्याच ठिकाणी याचा वापरही होत नाही किंवा बऱ्याच ठिकाणी हे ॲक्च्युली प्रत्यक्षात उतरत नाही. पण ओके लाईफ केअरमध्ये एक सुदैवाने प्रॉडक्ट रेंजमुळे आणि प्रॉडक्टच्या प्राइसिंगमुळे आणि क्वालिटीमुळे हे सहज शक्य होईल. ती सिस्टीम म्हणजे डुप्लिकेशनची सिस्टीम, एक्सपोनेन्शियल ग्रोथची सिस्टीम. 2, 4, 8, 16, 32 प्रत्येक व्यक्ती फक्त 2 लोक एका महिन्यामध्ये आपल्याबरोबर जॉईन करतोय. प्रत्येक व्यक्ती कुठल्याही टप्प्यामध्ये बघा, जुलैचा महिना बघा, 64 लोक आपल्याबरोबर 2 लोक जोडतात, 128 होतात. ऑगस्टमध्ये 128 लोक, आपल्या फक्त 2च लोक अख्ख्या महिन्यात 30 दिवसांमध्ये फक्त 2 लोक जॉईन करायचे माय डिअर फ्रेंड्स. आणि घरात नित्य नियमाने वापरात येणारे टूथपेस्ट, हेअर ऑइल, शॅम्पू, साबण, चहापत्ती, राईस ब्रँड ऑइल वगैरे वगैरे सारखे प्रोडक्ट जर घेतले तर निश्चितच आपला टर्नओव्हर वाढेल आणि मेंबर्सही वाढतील. एका वर्षामध्ये 8,000 पेक्षा जास्त लोकांची टीम आपली तयार होते माय डिअर फ्रेंड्स. व्हेरी सिंपल प्रोसेस. आणि याच्यामध्ये समजून घ्या, जर प्रत्येक व्यक्तीने जर 2,500 बिझनेस व्हॉल्यूम परचेसिंग केला, 2,500 बिझनेस व्हॉल्यूम परचेस केला, तर BV किती होतो, 1 कोटी प्लस डाव्या साईडला आणि 1 कोटी प्लस उजव्या साईडला पूर्ण टर्नओव्हरचा बिझनेस आहे. आणि आपल्याला त्याच्यावरती उत्पन्न मिळते. लक्षात घ्या, 20 लाख प्लस प्रत्येक महिन्याचं उत्पन्न. आणि FMCG सारखे प्रोडक्ट्स असल्यामुळे, आयुर्वेदिकची बेसिक रेंज आपल्याकडे असल्यामुळे नित्य नियमाने प्रोडक्ट्सची खरेदी होणार आहे माय डिअर फ्रेंड्स. आणि जर आपण 1 वर्ष संकल्प घेऊन चांगलं काम केलं, आणि अशी उदाहरणं आहेत आज. येस, अखिलेश सरांचं उदाहरण आहे, सोनम मॅडमचं उदाहरण आहे, खंडेलवाल सरांचं उदाहरण आहे. अशी खूप चांगली उदाहरणं आहेत आपल्या LOS मध्ये, की ज्यांनी आता 5 लाख, 6 लाख, 9 लाख, 16 लाख, 22 लाख रुपये प्रत्येक महिन्याचे आता ते घेत आहेत. कंपनीचं फक्त हे 3रं वर्ष संपलेलं आहे. लक्षात घ्या, आता 4थं वर्ष सुरू झालेलं आहे. साधारण 3.5 वर्ष झालेत. सो वेळ करायचं नाही आपल्याला. कॅल्क्युलेशन खूप स्ट्रॉंग आहे आणि इझी पॉसिबल आहे. काही तुमच्यासारखे एन्थुजियास्टिक लीडर्स असतील. आज पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहताय म्हणजे एन्थुजियास्टिक लीडर्स आहेत, की ज्यांना 5 लाख रुपयाचं उत्पन्न जर कमवायचं असेल तर काय करायचं. येस, इथे हा तक्ता आहे. लक्षात घ्या, आपण 12-14 महिन्याचं गणित पकडून चाललेलो आहे. बिझनेस व्हॉल्यूम दाखवलाय, त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह बोनस किती मिळेल, कन्सिस्टन्सी बोनस
कधी आणि किती मिळेल, सुपर ऍक्टिव्ह बोनस कधी आणि किती मिळेल, कार फंड, हाऊस फंड कधी मिळेल, कसा मिळेल. ओके, आता इथे मंथ वाईज दाखवलंय बघा. आपण 25,000 रुपयाचा बिझनेस व्हॉल्यूम, 25,000 बिझनेस व्हॉल्यूम राईट अँड लेफ्ट मॅच केला की फक्त आपल्याला काय मिळतं, ऍक्टिव्ह बोनस मिळतो, जो की 3,000 रुपये अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आता आपण काढलेली आहे. दुसऱ्या महिन्यामध्ये आपला 50,000 झाला तर सुपर ऍक्टिव्ह बोनस सुद्धा सुरुवात होईल, म्हणजे 6,000 ऍक्टिव्ह बोनस, 5,000 सुपर ऍक्टिव्ह बोनस, टोटल इन्कम झाला 11,000 रुपये. तिसऱ्या महिन्यामध्ये समजा 1 लाखाचा टर्नओव्हर झाला आपला बिझनेस व्हॉल्यूम राईट अँड लेफ्ट, ऍक्टिव्ह बोनस मिळेल 12,000 रुपये. दोनच इन्कम सुरू आहे बघा, कन्सिस्टन्सी बोनस सुरू नाही झाला अजून, कारण तो तिसऱ्या महिन्याच्या नंतर होतो. सुपर ऍक्टिव्ह बोनस 10,000 रुपये, असं आपल्याला चेक होईल 22,000 रुपये. चौथ्या महिन्यामध्ये 1.5 लाखाचा टर्नओव्हर दाखवला बिझनेस व्हॉल्यूम राईट अँड लेफ्ट, ऍक्टिव्ह बोनस 18,000. आता इथे कन्सिस्टन्सी बोनस सुरू झाला 8,400, सुपर ऍक्टिव्ह बोनस 15,000 आणि इथे कार फंड अचीव्ह झाल्यामुळे येस, कारण 3 महिने आपण 50,000 बिझनेस व्हॉल्यूम मेंटेन करतोय, तर तो किती होतो, येस 10,500 रुपये. टोटल इन्कम झालं चौथ्या महिन्याचं 51,900 रुपये. एक एक्झाम्पल आपण दाखवतो, याच्यात प्लस मायनस होऊ शकतो कारण टर्नओव्हर आहे. 5व्या महिन्यामध्ये जर 2-2 लाखाचा टर्नओव्हर केला 24,000 रुपये. आता लक्षात घ्या, इकडे 2 लाखाचा 2.5 लाख, 3 लाख, 3.5, 4, 5, 6, 9 आणि 10 लाखापर्यंतचा टर्नओव्हर दाखवलाय. डावीकडे 10 लाख आणि उजवीकडे 10 लाख. ऍक्टिव्ह बोनस वाढत 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 जातो आणि तो कॅपिंगला पोहोचतो 1,20,000. कन्सिस्टन्सी बोनस सुद्धा दर महिन्याला वाढत चाललेला आहे 56,000, पण मॅक्झिमम बोनस आपल्याला कन्सिस्टन्सी बोनस किती मिळू शकतो, 80,000 रुपये. इथे अजूनही म्हणजे 10 लाख बिझनेस मॅच झाल्यानंतर सुद्धा आपण अजूनही कॅपिंगला पोहोचलेलं नाही. ओके, सुपर ऍक्टिव्ह बोनस 1 लाख, मग कार फंड 70,000, यांच्यामध्ये कुठेही कॅपिंग नाही, हाऊस फंड कॅपिंग नाही. आणि सगळ्यात लक्षात घ्या महत्वाची गोष्ट, कार फंड आणि हाऊस फंड तुमचा होल्ड होत नाही. दर महिन्याला तुम्हाला पे आउट 6 तारखेला 7 तारखेला जो काही येतो तो 100% येतो. कंपनी 5 पैसेही स्वतःकडे ठेवून घेत नाही. माय डिअर फ्रेंड्स, टोटल इन्कम इथे 3,000 पासून स्टेप बाय स्टेप वाढताना दाखवलेला आहे. तुम्ही हा तक्ता डिटेलमध्ये अभ्यासू शकता. अगदी 4 लाखापर्यंतचे इन्कम, म्हणजेच टोटल बिझनेस राईट लेफ्टला मिळून 20 लाख बिझनेस व्हॉल्यूम झाला, म्हणजे सरांनी 40-50 लाखाचा बिझनेस. येस, अगदी 4 पट जरी पकडलं तरी एका साईडला 40 लाखाचा बिझनेस, दुसऱ्या साईडला 40 लाखाचा बिझनेस. समजून घ्या बारकाईने. 80 लाखाचा टर्नओव्हर तुम्ही दिला आणि तुम्हाला मिळतंय 4 लाख रुपये. पर्सेंटेज वाईज जर काढायचं म्हटलं तर ही रक्कम जवळपास 5% जाते. जी इतर कंपनीला तुम्ही बायनरीचं टर्नओव्हर काढा, मल्टी लेगचे जे काही जनरेशन प्लॅन्स आहेत, मल्टिपल लेग, 2 पेक्षा जास्ती लेगवाले जर बिझनेस प्लॅन तुम्ही काढले तर 1 कोटीचा किंवा 80 लाखाचा टर्नओव्हर करून तुम्हाला 4 लाख रुपये मिळत नाही, शक्य नाहीये. इथे कंपनी पहिल्यापासून ऍक्टिव्ह बोनस पासून तुम्हाला कंपनी पॉइंट वरती किंवा कंपनीच्या टर्नओव्हरवरती भागीदार बनवते आणि म्हणून अनलिमिटेड डेटपर्यंतचं इन्कम तुम्हाला मिळू शकतं. सो बायनरी सारखा दिसणारा जनरेशन प्लॅन, येस, अफलातून जनरेशन टू जनरेशन इन्कम देणारा आहे. माय डिअर फ्रेंड्स, प्रोडक्ट रेंज खूप चांगली आहे, अफोर्डेबल प्रोडक्ट प्राइसिंग आहे, प्रोफाईल स्ट्रॉंग आहे, बिझनेस प्लॅन करिअर करण्यासारखं आहे, आयुष्यभर जनरेशन टू जनरेशन जाणार हे इन्कम आहे. सो लेट अस बिगिन द जर्नी. ईट वेल, लिव्ह बेटर, ट्रस्ट द नॅचरल्स, राईट. सो नेचरचं जे बेस्ट आहे ना ते आपण देऊ केलेलं आहे. माय डिअर फ्रेंड्स, तुम्ही खूप चांगला वेळ दिलात. मंत्र काय सांगतो, शिका, पुढाकार घ्या आणि पुन्हा पुन्हा तीच गोष्ट करा. लर्न, लीड आणि रिपीट. मी विवेक राणवरे, वन स्टार एज्युकेशन सिस्टमच्या माध्यमातून तुमचे धन्यवाद देतो. तुम्हाला आमच्या टीमबरोबर काम करायचं आहे, आमचे ट्रेनिंग्स ऑनलाईन आणि ऑफलाईन होत असतात, त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. आम्हाला दिलेल्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. फुल टीम सपोर्ट आमच्याकडनं तुम्हाला मिळेल. सक्सेसचा फॉर्म्युला सेट आहे, सक्सेसची स्ट्रॅटेजी सेट आहे. शॉपीचं नेटवर्क वाढवण्यासाठी, तुमचा बिझनेस पटकन 6 महिन्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त उत्पन्न कमवण्यासाठी काय करावं लागेल ह्याची योजना ऑलरेडी आम्ही आखलेली आहे. सो संपर्क करा. पुन्हा एकदा तुमचे